नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये शिअर फोर्सेस विषयी बोलणार आहोत. शिअर फोर्सेसचं व्हेरिएशन, शिअर स्ट्रेसचं व्हेरिएशन आणि वेगवेगळे क्रॉस सेक्शन्स दिल्यानंतर शिअर फोर्स कसा चेंज होतो बघा, त्याविषयीचे क्वेश्चन्स ऑब्जेक्टिव्ह एक्झाम्समध्ये खूप सगळे फ्रेम झालेले आहेत आणि फ्रेम होतात. त्याच टाईपमध्ये आपण बघणार आहोत. त्याच्यामध्ये बीम्स ऑफ द युनिफॉर्म स्ट्रेंथचे बीम्स कसे असतात त्याविषयी आपण बोलणार आहोत. आता हे बघण्याच्या अगोदर थोडक्यामध्ये आपण मागच्या क्लासमध्ये बोललेलो आहोत. बेंडिंगचे इक्वेशन्स आपण बघितलं आहे बघा, प्युअर बेंडिंगसाठीचं इक्वेशन. आणि हे इक्वेशन काय होतं आपल्यासाठीचं, आहे सिग्मा बाय वाय ह्याच्यामध्ये होतं. पुढे होतं हे ई बाय आर आणि नंतरचा शेवटचा पॉईंट होता हा एम बाय आय. माहिती आहे आपल्याला, आय हे न्यूट्रल ॲक्सिसच्या अबाउटचा हा मोमेंट ऑफ इनर्शिया आहे, एम हे मोमेंट अप्लाइड मोमेंट आहे, ई यंग्स मॉड्युलस, आय आर रेडियस ऑफ कर्वेचर, वाय डिस्टन्स ऑफ द एनी फायबर आणि सिग्मा बेंडिंग स्ट्रेस हा होता. त्यामध्ये पहिलाच आपण एक महत्त्वाचा पॅरामीटर बघितला, त्याला आपण झेड म्हणलं, त्याला आपण सेक्शन मॉड्युलस म्हणतो. आणि सेक्शन मॉड्युलस काय असते, आय एन ए अपॉन वाय मॅक्स हे असते बघा सेक्शन मॉड्युलस. आणि सेक्शन मॉड्युलस ज्या बीमचं सेक्शन मॉड्युलस जास्त, आपल्याला म्हणजे ज्या क्रॉस सेक्शनचं सेक्शन मॉड्युलस जास्त असतं तर त्याची बेंडिंगची कॅपॅसिटी म्हणजे बेंडिंग मॅक्सिमम लोड घेण्याची कॅपॅसिटी जास्त असते. म्हणजे बेंडिंगमध्ये फेल्युअरचे चान्सेस खूप कमी असतात त्याच्यामध्ये, म्हणजेच त्याच्यामध्ये बेंडिंग स्ट्रेस जो असतो तो कमी येऊन जातो, म्हणून त्याचे फेल्युअरचे चान्सेस कमी असतात. आपण याविषयी बोललो होतो. आणि हे इक्वेशन काय होतं, बेंडिंग स्ट्रेस इक्वल्स टू काय होतं, हे एम बाय झेड होतं हे या टाईपमध्ये. मग ह्याच्यामध्ये एक पॉईंट मला आता एक्सप्लेन करायचा तो होता मोमेंट ऑफ रेजिस्टन्स. आपल्याला विचारत होतो किंवा रेजिस्टिंग मोमेंट, द मोमेंट ऑफ रेजिस्टन्स किंवा रेजिस्टिंग मोमेंट काय होतं बरं. हे रेजिस्टिंग मोमेंट म्हणजे त्याला आपण एम आर लिहूया इथं. आणि एम आर काय असते ते ह्या इक्वेशनवरून भेटतं आपल्याला. बघा बरं, ह्या इक्वेशनमध्ये चेंजेस करा. हे एम इक्वल्स टू घ्या याला सिग्मा बी इंटू झेड घ्या, मग यालाच आपण म्हणतोय रेजिस्टिंग मोमेंट. खरं बघितलं तर हे रेजिस्टिंग मोमेंट नसतं, कारण मी मागच्याही क्लासमध्ये सांगितलं होतं तुम्हाला की यावेळेस आपण जसंही मोमेंट अप्लाय केलं तर मोमेंट अप्लाय केल्यानंतर एक आतल्या साईडला एक मोमेंट तयार होत असतं बघा, त्याला आपण रेजिस्टिंग मोमेंट म्हणतो. माहिती आहे आपल्याला, ऍक्शन ही बाहेरची ऍक्शन आहे आणि आतली रिॲक्शन आहे. आतल्या रिॲक्शनला काय म्हणतो आपण, रेजिस्टिंग मोमेंट म्हणतो. मग रेजिस्टिंग मोमेंटचा फॉर्म्युला इथे येऊन जातो, हा सिग्मा बी इंटू झेड. हा एक पॉईंट तुम्ही ध्यानात ठेवा, हा आपल्यासाठी महत्वाचा आहे. आणखी एक पॉईंट मी काय बोललो होतो, एक शॉर्टकट किंवा शॉर्ट ट्रिक ध्यानात ठेवायची आपल्यासाठी. एक्झाम्पल, इथं जर आय सेक्शन असेल, इथं जर टी सेक्शन असेल, एक्झाम्पल इथं जर असा रेक्टँग्युलर सेक्शन असेल, एक्झाम्पल इथं जर असा स्क्वेअर सेक्शन असेल, किंवा याच्यामध्ये असं सर्क्युलर सेक्शन असेल, किंवा याच्यामध्ये या टाईपचा सेक्शन असेल, हा डायमंड सेक्शन असेल, तर यामध्ये कुठला सेक्शन बेस्ट आहे, बेंडिंगमध्ये सेक्शन कुठला बेस्ट आहे, तर यामध्ये सगळ्यात बेस्ट सेक्शन आहे बघा आय सेक्शन. द सेक्शन मॉड्युलस फॉर द आय सेक्शन इज मोर देन द सेक्शन मॉड्युलस फॉर द टी सेक्शन, देन द सेक्शन मॉड्युलस फॉर द रेक्टँग्युलर सेक्शन, देन द सेक्शन मॉड्युलस फॉर द काय स्क्वेअर सेक्शन, देन द सेक्शन मॉड्युलस फॉर द सर्क्युलर सेक्शन, देन द सेक्शन मॉड्युलस फॉर द या टाईपचा सेक्शन, हा डायगोनल सेक्शन या टाईपमध्ये. आणि ह्याचं लॉजिक कसं सांगितलं तुम्हाला मी, तो लॉजिक ध्यानात ठेवायचं बघा. कसाही क्वेश्चन फ्रेम झाला तर काय करायचं, जो सेक्शन दिला त्यामधनं एक न्यूट्रल ॲक्सिस पास करायचा. आता सेक्शन कुठला बेस्ट आहे, टी सेक्शन बेस्ट आहे का रेक्टँग्युलर सेक्शन बेस्ट आहे, तर ह्यामध्ये काय करायचं आपण, एक न्यूट्रल ॲक्सिस पास करायचा असं इथनं, हा पास करायचा एक ॲक्सिस. आणि ह्या ॲक्सिसच्या जवळ जितकं मास कमी असेल, ॲक्सिसच्या जवळ जितका एरिया कमी असेल आणि ॲक्सिसपासून दूर जितका एरिया जास्त पसरलेला असेल तो सेक्शन चांगला असतो बघा. मग ह्याच्यामध्ये बघितलं तर आपण, तर हे टी पोर्शन आहे बघा, टी पोर्शन. आता इथं आपण अनालिसिस करणार आहोत सगळं ह्या टी पोर्शनची. हा टी पोर्शन आहे. आता टी म्हणजे हा एरिया, जास्तीचा एरिया पसरलेला आहे दूर, त्यामुळं रेक्टँग्युलर सेक्शनपेक्षाही हा टी सेक्शन बेस्ट असतो. आणि सगळ्यात बेस्ट असतो आय सेक्शन. मग तुम्ही मला विचारताल की सर आपण हा आय सेक्शनचा बीम का बसवत नाही आपल्या घरामध्ये. आपल्या घरामध्ये तर रेक्टँग्युलर सेक्शनचा बीम असतो हा, कारण सगळ्यात बेस्ट सेक्शन तर आय सेक्शन आहे. मग याच्यामध्ये आय सेक्शन हा मॅन्युफॅक्चरिंगला डिफिकल्ट आहे बघा. म्हणजे आपण ज्यावेळेस कन्स्ट्रक्शन करत असूया तर कन्स्ट्रक्शनच्या वेळेस ही कास्टिंगची प्रोसेस असते बघा. खरं तर याच्यामध्ये सिमेंट कॉन्क्रीट टाकलं जातं आणि त्या सिमेंट कॉन्क्रीटला थोडासा वेळ दिला जातो आणि सिमेंट कॉन्क्रीट मग नंतर घट्ट बनून जातं बघा. बट या टाईपचं मौल्ड तयार करणं हा टफ आहे बघा. या टाईपची मौल्ड तयार करणं आणि मग त्यामध्ये सिमेंट कॉन्क्रीट टाकणं आणि तेवढी युनिफॉर्म स्ट्रेंथ येणं हे थोडंसं कॉस्टलियर बनतं. आणि त्यामुळं आपण कॉन्क्रीट
कॉन्क्रीट ज्यावेळेस वापरतो आपण त्यावेळेस आपण आय सेक्शन प्रिफर करत नाही, त्यावेळेस आपण कुठला सेक्शन प्रिफर करतो, रेक्टँग्युलर सेक्शन प्रिफर करतो. आणि जर मेटल असेल, मेटॅलिक क्रॉस सेक्शन्स असेल तर आपण आय सेक्शन प्रिफर करतो, कारण आय सेक्शन मॅन्युफॅक्चर करणं सोपं आहे. मग कुठल्या मॅन्युफॅक्चरिंग मेथडनं, फोर्जिंगनं हे सोपं आहे. मग बट इथं कॉन्क्रीटच्या मदतीने आपल्याला ह्या टाईपचा क्रॉस सेक्शन हा बनवणं थोडंसं डिफिकल्ट आहे, टाइम कन्झ्युमिंग आहे, कॉस्टलियर आहे आणि याच्यामध्ये युनिफॉर्म स्ट्रेंथ अचीव्ह करणं ही थोडंसं मुश्किल बनतं. म्हणून आपण आय सेक्शन प्रिफर न करता आपण याच्यामध्ये करतो रेक्टँग्युलर सेक्शन. आता बीम्स ऑफ युनिफॉर्म स्ट्रेंथ आपल्याला एक पॉईंट बघायचा याच्यामध्ये. अगोदर बघूया, त्याला म्हणतो मी बीम ऑफ युनिफॉर्म स्ट्रेंथ. युनिफॉर्म स्ट्रेंथ असतो का बरं? युनिफॉर्म स्ट्रेंथचा बीम असतो का? युनिफॉर्म स्ट्रेंथ म्हणल्यानंतर काय क्वेश्चन आहे आपल्याला असा, द बीम्स ऑफ द युनिफॉर्म स्ट्रेंथ हॅज द सेम बेंडिंग स्ट्रेस. दूसरा क्वेश्चन, has the same bending moment, has the same bending moment, has the same shear stress, all of the above, all of the above. तर याचा आन्सर काय असते? याचा आन्सर असते, आपल्याला वाटतं ना की बीम्स ऑफ द युनिफॉर्म स्ट्रेंथ म्हणलं कीच मोमेंट हे सगळीकडे सेम असायला पाहिजे, कारण बेंडिंग मोमेंट मध्ये आलं म्हणून असं वाटतं आपल्याला. तर याचा आन्सर असते बघा, इट हॅज द सेम बेंडिंग स्ट्रेस ॲट द ऑल सेक्शन्स, ॲट द ऑल क्रॉस सेक्शन्स. हे समजून घेण्यासाठी एक एक्झाम्पल. आता बीम ऑफ द युनिफॉर्म स्ट्रेंथ म्हणजे काय? एक्झाम्पल, आपण कुठलाही बीम घ्या बरं असा. आपण आतापर्यंत कॅन्टिलिव्हर बीम घेतला असा आणि आपण फक्त एकच लाईन ड्रॉ करायचो. खरं तर एक लाईन नसतं, एक लाईननी थोडं बीम दाखवतो आपण, ते तर त्याचं रिप्रेझेंटेशन आहे. पण बीम खरा खरा कसा असणार आहे? या टाईपमध्ये बीम असतो बघा. मग त्याचा क्रॉस सेक्शन काहीतरी असा असू शकतो, त्याचा क्रॉस सेक्शन असा काहीतरी असू शकतो. एक्झाम्पल, हा रेक्टँग्युलर क्रॉस सेक्शन आहे, हा बी आहे आणि हा डी आहे. मग मग याची लेंथ काहीतरी आहे, एक्झाम्पल अशी काहीतरी एल आहे, आणि इथं काहीतरी फ्री एंडला काहीतरी डब्ल्यू किलो न्यूटनचा लोड अप्लाय होतोय, असा लोड अप्लाय होतोय. आता मी जर क्वेश्चन विचारला की याच्यामध्ये सिग्मा इक्वल्स टू काय असणार आहे, आपला फॉर्म्युला काय आहे? सिग्मा इक्वल्स टू काय आहे? एम अपॉन आय, एम अपॉन झेड, या टाईपमध्ये. मग ह्याच्यामध्ये बेंडिंग स्ट्रेस जो आहे तो सर्वत्र सेम आहे का? बेंडिंग स्ट्रेस सर्वत्र सेम आहे का? मग माझा पहिलाच क्वेश्चन असणार आहे की, माझा पहिला क्वेश्चन असा आहे की ह्याचा न्यूमरेटर सेम आहे का, डिनोमिनेटर सेम आहे का? चला, इथं डिनोमिनेटर सर्वत्र सेम आहे. कारण का बरं? या ठिकाणी ही क्रॉस सेक्शन कुठला आहे? रेक्टँग्युलर आहे. या ठिकाणी रेक्टँग्युलर, या ठिकाणी रेक्टँग्युलर, या ठिकाणी रेक्टँग्युलर, सर्वत्र क्रॉस सेक्शन हा रेक्टँग्युलर आहे. म्हणजे हा डिनोमिनेटर हा त्याचा कॉन्स्टंट आहे. बट व्हॉट अबाउट द न्यूमरेटर? न्यूमरेटर कॉन्स्टंट आहे का? तर नाही, न्यूमरेटर कॉन्स्टंट नाहीये. आपण बघितलं होतं न्यूमरेटर, बघा बेंडिंग मोमेंट कसा चेंज होतोय. एक सेक्शन घ्या, कुठल्याही एका डिस्टन्सला सेक्शन घ्या, इथं एक्स, आणि त्या सेक्शनला किती आहे बेंडिंग मोमेंट, किती आहे? त्या सेक्शनला बेंडिंग मोमेंट आहे डब्ल्यू इंटू एक्स. जसं जसं एक्स वाढत जातो तसं तसं बेंडिंग मोमेंट वाढत जाते. जसं जसं एक्स कमी होतो तसे तसे बेंडिंग मोमेंट कमी कमी होत जाते. म्हणजे याच्यामध्ये हे न्यूमरेटर व्हेरिएबल आहे बघा, न्यूमरेटर व्हेरिएबल आहे बघा. बेंडिंग मोमेंटची व्हॅल्यू तर खूप जास्तीची आहे. कुठल्या पॉईंटला? ए पॉईंटला. ए पॉईंटला बेंडिंग मोमेंट किती आहे? इथं डब्ल्यू इंटू एल, म्हणजे मॅक्सिमम बेंडिंग मोमेंट आहे. मिनिमम बेंडिंग मोमेंट आहे फ्री एंडला नाही. मग याच्यामध्ये बेंडिंग स्ट्रेस हा व्हेरिएबल आहे, बेंडिंग स्ट्रेस हा व्हेरिएबल आहे. मग आपल्याला बीम्स ऑफ युनिफॉर्म स्ट्रेंथ म्हणजे काय? बेंडिंग स्ट्रेस हा सर्वत्र सेम असला पाहिजे, सर्वत्र सेम असला पाहिजे. मग हे कसं ऍडजस्ट करायचं? हे ऍडजस्ट कसं करायचं? तर हे करण्यासाठी आपल्याकडे काही ऑप्शन्स आहेत बघा. कुठले ऑप्शन्स फॉलो करतो आपण? ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स मध्ये विचारले जातात. त्यामध्ये बाय व्हॅरिंग काय चेंज करावं लागेल आपल्याला? आता न्यूमरेटर तर चेंज नाही करू शकत आपण, न्यूमरेटर तर चेंज नाही करणार. मग आपण डिनॉमिनेटर चेंज करूया. मग असा डिनॉमिनेटर चेंज करायचा की न्यूमरेटर जर वाढला तर डिनॉमिनेटर सुद्धा वाढला पाहिजे का कमी झाला पाहिजे? वाढला पाहिजे. न्यूमरेटर जर कमी झाला तर हा सुद्धा कमी झाला पाहिजे. म्हणजे ओव्हरऑल हा जो रेशो आहे तो रेशो कॉन्स्टंट झाला पाहिजे, रेशो कॉन्स्टंट झाला पाहिजे. मग हे कसं करता येईल? मग आपल्याला झेडला चेंज करावा लागेल. मग झेड कसं चेंज होणार? म्हणजे क्रॉस सेक्शनला चेंज करावं लागेल तुम्हाला, या क्रॉस सेक्शनला चेंज करावं लागेल. मग क्रॉस सेक्शनला चेंज कसं करूया आपण? बाय व्हॅरिंग द डेप्थ ऑफ द बीम, बाय व्हॅरिंग द डेप्थ, पहिलं ऑप्शन आहे आपल्याकडं. मग तुम्ही डी ला चेंज करू शकता. मग बाय व्हॅरिंग द विड्थ ऑफ द बीम, विड्थ ऑफ द बीम, विड्थ ऑफ द बीम म्हणजे काय? बी चेंज करा. नाही तर मग बाय व्हॅरिंग द बोथ, बाय व्हॅरिंग बोथ, दोन्ही चेंज करा. हे तीन ऑप्शन्स आपल्याकडे अवेलेबल असतात बघा स्ट्रेंथ ऑफ मटेरियलमध्ये. मग त्याच्यामध्ये पहिलीच केस आहे बाय व्हॅरिंग द डेप्थ. बाय व्हॅरिंग द डेप्थ म्हणजे एक्झाम्पल या टाईपमध्ये बीम असणार आहे असा, या टाईपमध्ये हा बीम आहे आणि डेप्थ चेंज करतोय म्हणजे काय करतोय? आता टॉप व्ह्यू मध्ये एक वेगळी डायग्राम येईल आणि फ्रंट व्ह्यू मध्ये एक वेगळी डायग्राम येईल. आता डेप्थ चेंज करतोय म्हणजे काय? एक्झाम्पल, हा झाला त्याचा फ्रंट व्ह्यू आणि हा झाला त्याचा टॉप व्ह्यू. आता समजून घ्या, डेप्थ चेंज करतोय म्हणजे काय? इथं डेप्थ जास्त ठेवा आणि इकडे डेप्थ अशी कमी 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 ठेवा. या टाईपमध्ये डेप्थ ठेवली तुम्ही. बघा इथं डेप्थ किती आहे?
इथं काहीतरी D1 डेप्थ आहे, इथं काय डेप्थ आहे D2 डेप्थ आहे, इथं काहीतरी D3 डेप्थ आहे आणि इथं काहीतरी D डेप्थ आहे, इथं D3 आहे एक्झाम्पल, इथं D2 आहे एक्झाम्पल, इथं D1 आहे एक्झाम्पल. या टाईपमध्ये आपण डेप्थला चेंज केलं. मग जर टॉप व्ह्यू मध्ये जर बघितलं तर ह्याला वरनं बघितलंच तर जर तुम्ही ह्याला जर टॉप व्ह्यू मध्ये बघितलं तर टॉप व्ह्यू मध्ये बघितलं तर काही चेंज नाही दिसणार. हे टॉप व्ह्यू मध्ये असं दिसणार आहे तुम्हाला. कसं काय आपण विड्थ थोडी चेंज करतो याच्यामध्ये. विड्थ चेंज केली तर इथं व्हेरिएशन येऊन जाईल ना आपल्याला. हा चला काय झालं याच्यामुळं सिग्मा बी इक्वल्स टू काय असतं हे. चला इथं लोड अप्लाय केलेला आपला हा लोड आहे W किलो न्यूटनचा. मग सिग्मा बी इक्वल्स टू काय हे M, इथं काय हे झेड. मग झेड काय असतं इथं साईडला घेतो झेडला. झेड म्हणजे काय असतंय I बाय वाय. I बाय वाय. मग I वाढेल का कमी होईल. अरे I तर माहिती आहे आपल्याला याच्यामध्ये जर डेप्थ I काय असणार आहे नाहीतर डायरेक्टली झेड सांगा काय असते तर झेड काय असते इथं I किती असते BD क्यूब बाय 12 इथं BD स्क्वेअर बाय 6 हे पूर्ण झेड. मग याच्यामध्ये आपण चेंज काय केलाय बरं याच्यामध्ये तुम्ही डेप्थला कमी कमी केले का वाढवलंय. तुम्ही डेप्थला सुरुवातीला कमी ठेवलंय नंतर डेप्थला वाढवत गेलात डेप्थला वाढवत गेलात डेप्थला वाढवत गेलात या टाईपमध्ये. म्हणजे तसंच होऊ लागलंय. तुम्ही जर बघितलं ए पॉइंट आहे हा. आता एक्झाम्पल हा ए पॉइंट आहे इथला ए पॉइंट आहे इथला बी पॉइंट आहे आणि बी पॉइंट पासून तुम्ही ए पॉइंटला जर चालले तर एम काय होतंय एम वाढत जातंय. मग आपलं बी पॉइंट पासून ए पॉइंटला आपलं झेड काय होणार आहे झेड सुद्धा वाढणारच आहे. कसं काय वाढणार आहे झेड कारण इथं ह्याच्यामध्ये बघा हे डी वाढत चाललंय इथं डी किती आहे इथं छोटू हा डी इथं ह्या डी वाढत चाललाय. या प्रकारे बीम्स ऑफ द युनिफॉर्म स्ट्रेंथ आपण ऑप्टेन करतो. ऑप्शन 1 ऑप्शन 2 ऑप्शन 3 तिन्ही ऑप्शन्स आपण इथं वापरू शकतो. चला इथं मोर दॅन सफिशियंट झालंय. बीम्स ऑफ युनिफॉर्म स्ट्रेंथ मध्ये काय करतोय आपण ओव्हरऑल फायनल ध्यानात ठेवा. तर याच्यामध्ये आपण बेंडिंग स्ट्रेसला काय करतो कॉन्स्टंट मेंटेन करतो. याला आपण कॉन्स्टंट मेंटेन करतो. हा पॉइंट इथंच संपला. नवीन पॉइंट आहे आपला शियर स्ट्रेसचं व्हेरिएशन. शियर स्ट्रेस तयार होतो का शियर फोर्समुळे शियर स्ट्रेस तयार होतो का यस तयार होतो. कसा होतो हा या टाईप मध्ये आपण आता इथं बघूया. आपण जर बघितलं आपण तर शियर फोर्स डायग्राम आपण कशाच्या काढतो बीम्सच्या काढतो हॉरिझॉन्टल स्ट्रक्चरच्या ड्रॉ करतो. मग त्यामध्ये शियर फोर्स डायग्राम मध्ये शियर फोर्सचं व्हेरिएशन असतं. मग ते शियर फोर्सचं व्हेरिएशन म्हणजे शियर स्ट्रेसचं व्हेरिएशन. कारण स्ट्रेस म्हणजे काय शियर फोर्स अपॉन रेजिस्टिंग एरिया. मग म्हणजे इथं शियर स्ट्रेस असतो. या बीम्स मध्ये अशा टाईपच्या बीम्स मध्ये इथं जसाही फोर्स भेटतो तसा शियर स्ट्रेस असतो. मग ह्या शियर स्ट्रेसचं व्हेरिएशन आपल्याला ड्रॉ करायचं आहे. आता शियर स्ट्रेसचं व्हेरिएशन ड्रॉ करण्याच्या अगोदर हे जे काही बेसिक्स माहिती असणं आवश्यक आहे आपल्याला. आता एक्झाम्पल बेसिक्स म्हणजे कुठलं. आता एक्झाम्पल काही क्रॉस सेक्शन्स घेऊया आपण डिस्कस करूया त्या क्रॉस सेक्शनच्या मदतीनं. क्रॉस सेक्शन मध्ये पहिलाच पॉईंट असणार याच्यामध्ये असा पहिलाच आपण रेक्टँग्युलर बीम घेऊया असा या टाईपमध्ये घेतला रेक्टँग्युलर बीम आणि इथं घेतो मी असा ट्रँग्युलर क्रॉस सेक्शन. एक्झाम्पल असा ट्रँग्युलर क्रॉस सेक्शन. ठीक आहे दोन क्रॉस सेक्शन्स घेतले आपण. हे रेक्टँग्युलर बीमचे हे डायमेन्शन्स असतील ऍज युजल बी आणि डी या टाईपमध्ये. आणि एक्झाम्पल असा अझ्युम करा की इथं हा लोड जो आहे तो आहे काहीतरी F किलो न्यूटनचा लोड आहे असा आणि तो लोड आणि याचा क्रॉस सेक्शन जो आहे तो रेक्टँग्युलर क्रॉस सेक्शन आहे म्हणजे हा आहे तो. मग त्याचा हा न्यूट्रल ऍक्सिस मग याच्यामध्ये काहीतरी एरिया आपल्याला कन्सिडर करायचा असा हॅश्ड एरिया आणि त्याच्यामध्ये हे डिस्टन्स आहे हे बी आहे आणि ह्या हॅश्ड एरियाचं जे डिस्टन्स आहे हे वाय आहे आणि याच्यामध्ये हॅश्ड एरियाचा जो सेंट्रोइड आहे हा सेंट्रोइड हे जे सेंट्रोइडचं डिस्टन्स आहे त्याला आपण काहीतरी बोलूया वाय बार हॅश्ड एरियाचा सेंट्रोइड म्हणतोय मी. आणि हॅश्ड एरिया जो आहे त्याला आपण म्हणूया ए डॅश काहीतरी. मी पूर्ण एरिया नाही म्हणत. मी जर ट्रँगल घेतला तर ट्रँगलचा मला एक्झाम्पल इथला शियर स्ट्रेस काढायचा आहे. हा ट्रँगलचा एक्झाम्पल न्यूट्रल ऍक्सिस इथला शियर स्ट्रेस करायचा आहे तर ह्या एरियाला म्हणतो मी वाय डॅश. आणि याच्यामध्ये जो असणार आहे हा जो पोर्शन आहे याचा जो सेंट्रोइड असणार आहे त्या सेंट्रोइडला म्हणतो मी इथं वाय बार या टाईपमध्ये. मग याचा एक फॉर्म्युला आहे. कुठला फॉर्म्युला आहे कुठल्याही पॉईंटचा जर तुम्हाला शियर स्ट्रेस काढायचा असेल पॉईंटचा काढत नाही आपण जनरली एरियाचा काढतो आपण. कुठल्याही एरियाचा जर शियर स्ट्रेस काढायचा असेल तर त्यासाठीचा फॉर्म्युला असा असतो हा F अपॉन आय एन ए इंटू ए डॅश इंटू वाय बार अपॉन याच्यामध्ये इथं असणार हे बी विड्थ. कुठली विड्थ आता एक्झाम्पल तुम्हाला हा हॅश्ड एरिया आहे तर हॅश्ड एरियाची ही विड्थ असते. आता इथं जर बघितलं आपण हॅश्ड एरियाची विड्थ आणि टोटल विड्थ सारखीच आहे म्हणजे इथं काही व्हेरिएशन नाही येणार.
तुम्ही आता सर हा फॉर्म्युला आपण बघितलाच नाही अगोदर, हा शिअर स्ट्रेसचा फॉर्म्युला आहे आणि ह्या फॉर्म्युल्याच्या मदतीने तुम्ही कुठल्याही सेक्शनचा, कुठल्याही हॅश्ड एरियाचा शिअर स्ट्रेस काढू शकता. याच्यामध्ये हा जनरलाइज फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला आपल्याला जास्त युजफुल ठरणार नाही पुढे, कारण हा गेटला आणि इंजिनिअरिंग सर्व्हिसला आपण ह्याला एक्सप्लेन करत असतो डिटेलमध्ये, इथं लागणार नाही आपल्याला. फक्त याच्यामध्ये ध्यानात ठेवा, फॉर्म्युल्यामध्ये ओळखला विच ऑफ द फॉलोइंग इज द शिअर स्ट्रेस ॲट एनी हॅश्ड एरिया, त्यासाठी हा फॉर्म्युला फ्रेम होऊ शकतो. मग त्यामध्ये क्वेश्चन फ्रेम होऊ शकतो. त्यामध्ये हा पोर्शन काय आहे, हा आहे शिअर फोर्सचा पोर्शन आहे. नंतर हा आय एन ए काय आहे, आय एन ए त्या पर्टिक्युलर क्रॉस सेक्शनचा मोमेंट ऑफ इनर्शिया आहे. नंतर ए डॅश काय आहे, ए डॅश म्हणजे काय, हॅश्ड एरिया आहे हा. वाय बार म्हणजे काय आहे, वाय बार इज द डिस्टन्स ऑफ द सेंट्रॉइड फ्रॉम द न्यूट्रल ऍक्सिस ऑफ दॅट हॅश्ड एरिया. नंतर बी काय आहे, इट इज द विड्थ ऑफ द हॅश्ड एरिया. आणि कंबाइंडली आपण ए डॅश वाय बारला काय म्हणतो आपण, त्याला आपण म्हणतो फर्स्ट मोमेंट ऑफ एरिया. तसंच आहे ना, एरियाला तुम्ही जर एका डिस्टन्सनं मल्टिप्लाय करत असाल तर आपण म्हणतो फर्स्ट मोमेंट ऑफ एरिया. मोमेंट ऑफ एरिया ध्यानात ठेवा. फक्त ह्या टर्म आपल्यासाठी नवीन असू शकतात, बऱ्याचशा मुलांसाठी ह्या नवीन असू शकतात. यस, बट आपल्याला हे रिकॉल करायच्यात. पॉज करून तुम्हाला लिहायचंय, पॉज करून लिहायचंय. आता काहींचं म्हणणं आहे की सर व्हिडिओ खूप लंबे होत आहेत, मग व्हिडिओ 10-10 मिनिटाचे बनवू, दिवसभर तेच काम करायचं जमेल का? कारण तुम्हाला जर तुमच्या माहितीच तो एक व्हिडिओ 30 मिनिटाचा व्हिडिओ बनवण्यासाठी 30 मिनिटं व्हिडिओला जातात आणि त्याच्यामध्ये जवळपास त्याच्यामध्ये 45 मिनिटं ते 60 मिनिटं त्या व्हिडिओ एडिटिंगला, व्हिडिओ अपलोडिंगला, खूप सगळं पोस्ट प्रोसेसिंगचं काम आहे. याच्यामध्ये खूप सगळं पोस्ट प्रोसेसिंगचं काम आहे. म्हणजे असे 30 मिनिटाचा व्हिडिओ आणि 60 मिनिटं, याच्यामध्ये तुम्ही इमेजिन करा माझा प्रत्येक वेळेस इथं वेळ जातोय जवळपास 1 तास 45 मिनिटाचा वेळ जातो. याच्यामध्ये आरामशीरपणे 1 तास 45 मिनिटाचा वेळ जातो. ऑन अन ॲव्हरेज 2 तासाचा वेळ जातो 30 मिनिटाच्या व्हिडिओला. त्यामुळे त्याच्यामध्ये एडिटिंग ही खूप क्रिटिकल टास्क आहे ऍक्च्युली. चला, त्यामुळे काय व्हिडिओ मला एकदा वन स्ट्रोक मध्ये जितके लंबे बनवता येतील तितके मी बनवण्याचा प्रयत्न करतोय. त्यासाठीच तुमच्याकडनं रिव्ह्यू घेतो मी. तर आपल्या व्हिडिओची लेंथ असणार आहे 40 मिनिटं ते 50 मिनिटं ते 60 मिनिटं, बस कशी असेल त्या टाईपमध्ये असेल ती. चला पुढे बोलूया आपण. याच्यामध्ये आता आपल्याला शिअर स्ट्रेसचं व्हेरिएशन बघायचं. आता शिअर स्ट्रेसचं व्हेरिएशन बघण्यासाठी एक पहिली डायग्राम घेतो मी, रेक्टँग्युलर क्रॉस सेक्शनची डायग्राम घेतो अशी. हा रेक्टँग्युलर क्रॉस सेक्शन. आता याच्यामध्ये शिअर स्ट्रेसचं व्हेरिएशन ऍक्च्युअल मध्ये समजून येईल आपल्याला. कसं असतं शिअर स्ट्रेसचं व्हेरिएशन. शिअर स्ट्रेसचं व्हेरिएशन जर बघितलं आपण तर इथं शिअर स्ट्रेस जास्त असतो, नंतर शिअर स्ट्रेस वरती कमी होत जातो, शिअर स्ट्रेस आणखी वरती कमी होत जातो आणि शिअर स्ट्रेस इथं 0 असतो बघा. या टाईपमध्ये खाली व्हेरिएशन असते बघा. तुम्ही नंतर काय बोललोय, काही समजलं नाही मास्तर, यामध्ये बघून घ्या. यामध्ये शिअर फोर्स जर तुम्ही जसाही वरच्या साईडनं लोड अप्लाय करता, असा लोड अप्लाय केल्यामुळे, हा लोड कुठला, बाहेरनं वरनं अप्लाय केलेला हा लोड आहे, हा आपला काहीतरी F किलो न्यूटनचा अगोदर दाखवला आहे. मग त्यामुळे शिअर स्ट्रेसचा अपोजिट डायरेक्शनला असतो ना, असा अपोजिट डायरेक्शनला शिअर स्ट्रेस तयार होतो, त्याला रजिस्ट करतो. नंतर इथं छोटू शिअर स्ट्रेस तयार होतो. शिअर स्ट्रेसची व्हॅल्यू कमी होत चालली जसं तुम्ही वरती जातात. शिअर स्ट्रेस आणखी कमी होतो बघा, आणखी कमी होतो, शिअर स्ट्रेस आणखी कमी होतो आणि शिअर स्ट्रेस इथं 0च बनतो, इथं तर 0च बनतो. त्याच टाईपमध्ये खाली व्हेरिएशन आहे बघा. मोठा शिअर स्ट्रेस, आणखी शिअर स्ट्रेसचं व्हेरिएशन आणखी कमी आणि शिअर स्ट्रेस एकदम 0 बनतो एक्स्ट्रीम फायबरला. या टाईपचं व्हेरिएशन असते. आणि यासाठी जर शिअर स्ट्रेसचं व्हेरिएशन ड्रॉ करायचं असेल तर शिअर स्ट्रेसचं व्हेरिएशन या टाईपमध्ये असते बघा, पॅराबोलिक. हा आहे न्यूट्रल ॲक्सिस. मॅक्सिमम क्वेश्चन विचारले गेले यावरती. यामध्ये शिअर स्ट्रेस सगळ्यात जास्त इथं आहे. जसं वरती जातात तसं शिअर स्ट्रेस कमी होतोय. आणखी शिअर स्ट्रेस न्यूट्रल ॲक्सिसपासून खाली जातात तर शिअर स्ट्रेस कमी होतोय. शिअर स्ट्रेस इथं किती आहे, शिअर स्ट्रेस इथं आहे 0, टाऊ इक्वल्स टू 0. शिअर स्ट्रेस इथं किती आहे, शिअर स्ट्रेस इज अ मॅक्झिमम. कुठं मॅक्झिमम आहे, न्यूट्रल ॲक्सिसला मॅक्झिमम आहे. हा एक्स्ट्रीम फायबरला शिअर स्ट्रेस किती असतो, 0 असतो. या टाईपमध्ये हे व्हेरिएशन कुठलं आहे, पॅराबोलिक व्हेरिएशन आहे या टाईपमध्ये. आता शिअर स्ट्रेस तर आपण रेक्टँग्युलर क्रॉस सेक्शनचा बघितला. मग ह्याच्यामध्ये क्वेश्चन्स असतात, वेगवेगळ्या टाईपचे क्वेश्चन्स आहेत. मग क्वेश्चन्स काय, एक शिअर स्ट्रेस असतो बघा, ॲव्हरेज शिअर स्ट्रेस कसा काढला जातो, शिअर फोर्स अपॉन शिअर एरिया. कुठला शिअर फोर्स आहे, हा टोटल शिअर फोर्स आहे. हा शिअर फोर्स जो आहे ना तो सर्वत्र सेम आहे. शिअर फोर्स पूर्ण क्रॉस सेक्शनसाठी आहे बघा. शिअर फोर्स हा पूर्ण क्रॉस सेक्शनसाठी असतो. आणि शिअर स्ट्रेस जो आहे तो फायबरला वेगळा, ह्या फायबरला वेगळा. आणखी एकदा रिपीट करतोय. हा जो F जो आहे, तुम्ही जर बघितलं वरच्या डायग्राममध्ये, F सगळीकडं म्हणजे इथं एकच F आपण अप्लाय केलेला आहे. असा खरं कसं असणार आहे,
इथं काहीतरी हा मोठा बीम असेल आणि त्यावरती इथनं काहीतरी लोड असणार आहे. म्हणजे हा पूर्ण ह्या क्रॉस सेक्शनवरती सर्वत्र हा शिअर फोर्स सेम आहे, कॉन्स्टंट आहे. बट शिअर स्ट्रेस वेगळा आहे ना, सेंटरला वेगळा, वरती वेगळा. इथं बघितलं आपण, इथं बघितलं व्हेरिएशन आहे या टाईपमध्ये. चला ठीक आहे. मग ह्याला ॲव्हरेज शिअर स्ट्रेस म्हणजे काय म्हणतो आपण? ॲव्हरेज शिअर स्ट्रेसमध्ये टोटल शिअर फोर्स अपॉन टोटल एरिया ऑफ द क्रॉस सेक्शन. मग इथं किती आला हा? टोटल फोर्स किती? एफ आहे. टोटल क्रॉस सेक्शन किती इथं? एरिया किती? जर हा जर बी असेल आणि हा जर डी असेल आपला ॲज युजल, हा जर डी असेल तर याच्यामध्ये किती आला? हा बी इंटू डी आला. कारण याविषयी क्वेश्चन विचारला आहे. मग क्वेश्चन विचारला असतो व्हॉट इज द रिलेशन बिटवीन द average shear stress and the maximum shear stress for the rectangular cross section. Question number 1 काय विचारलं मी तुम्हाला? मॅक्सिमम शिअर स्ट्रेस आणि ॲव्हरेज शिअर स्ट्रेसचं रिलेशन. नंतर दुसरा क्वेश्चन असतो ह्या दोघांचा रेशो विचारला जातो. मॅक्सिमम शिअर स्ट्रेस आणि ॲव्हरेज शिअर स्ट्रेस यांचा रेशो किती असतो रेक्टँग्युलर क्रॉस सेक्शनमध्ये. किंवा तिसरा क्वेश्चन असतो द न्यूट्रल ॲक्सिसचा शिअर स्ट्रेस आणि ॲव्हरेज शिअर स्ट्रेस यांचा रेशो किती असतो. या टाईपचे वेगवेगळे क्वेश्चन्स यामध्ये फ्रेम होतात. मग ह्याचा रिलेशन आहे 3/2 द ॲव्हरेज शिअर स्ट्रेस. नंतरचा एक क्वेश्चन असतो बघा याच्यामध्ये मॅक्सिमम शिअर स्ट्रेस इक्वल्स टू 3/2. इथं काय आहे? एफ अपॉन बी इंटू डी. बरोबर आहे का हे? कारण हा ॲव्हरेज शिअर स्ट्रेस आहे. असं पण लिहायला जमतं आपल्याला. असाही क्वेश्चन आहे. तो या टाईपमध्ये आपण शिअर स्ट्रेस बघितला. कुठल्या केसमध्ये? रेक्टँग्युलर क्रॉस सेक्शनमध्ये बघितला. आता पुढच्या क्रॉस सेक्शनला जाण्याच्या अगोदर आपल्याला काही पॅरामीटर्स माहिती असणं आवश्यक आहे. कुठले पॅरामीटर्स? बेंडिंग स्ट्रेस आणि शिअर स्ट्रेस यांचा डिफरन्स माहिती असणं आवश्यक आहे आपल्याला. बेंडिंग स्ट्रेस तुम्ही जर बघितला पहिलाच पॅरामीटर जर बघितला तर बेंडिंग स्ट्रेस एक्झाम्पल हा एक रेक्टँग्युलर क्रॉस सेक्शन घेतोय मी, तोच घेतोय. याचा बेंडिंग स्ट्रेसचं व्हेरिएशन कसं होतं आपलं? बेंडिंग स्ट्रेसचं व्हेरिएशन कसं असेल याचं? कसं होतं आपण बघितलं ऑलरेडी. या टाईपमध्ये होतं याचं. इथं होता हा पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह घ्या. इथं होता हा निगेटिव्ह, इथं होता हा पॉझिटिव्ह. या टाईपमध्ये इथं होता पॉझिटिव्ह हा. म्हणजे लिनियर असतं बघा बेंडिंग स्ट्रेसचं व्हेरिएशन. सेकंड आणि महत्त्वाचा क्वेश्चन, बेंडिंग स्ट्रेस हा क्रॉस सेक्शनला परपेंडिक्युलर असतो का पॅरलल असतो? द बेंडिंग स्ट्रेस इज पॅरलल टू द क्रॉस सेक्शन और परपेंडिक्युलर टू द क्रॉस सेक्शन. तर ध्यानात ठेवा याच्यामध्ये बेंड केल्यानंतर ह्या बीमला बेंड केल्यानंतर इथं जर तुम्ही बघितलं ह्या पॉइंटला जर बघितलं तर ह्या पॉइंटला जर तुम्ही बघितलं हा न्यूट्रल ॲक्सिस आहे असा. आणि ह्या पॉइंटला जर तुम्ही बघितलं तर ह्याच्यामध्ये इथं कॉम्प्रेशन आहे बघा. इथं कॉम्प्रेशन आहे आणि इथं काय आहे? इथं टेन्शन आहे असं. फायबर आर अंडर स्ट्रेस पण टेन्साईल स्ट्रेस. म्हणजे इकडं फायबरवरती हा क्रॉस सेक्शन आहे, हा बीमचा क्रॉस सेक्शन आहे. म्हणजे बीमचा क्रॉस सेक्शन आहे आणि बीमच्या क्रॉस सेक्शनवरती जर तुम्ही बघितलं तर एक स्ट्रेस असा आहे आणि दुसरा स्ट्रेस असा आहे. एकदम टॉप फायबरचा आणि बॉटम फायबरचा स्ट्रेस. मग हा स्ट्रेस कसा आहे ह्या क्रॉस सेक्शनला परपेंडिक्युलर आहे. म्हणून त्याचा आन्सर आपलं परपेंडिक्युलर असतो बघा. हा आन्सर काय आहे? परपेंडिक्युलर असतो. आन्सर समजला असेल तुम्हाला. चला शिअर स्ट्रेस कसा असतो बरं? शिअर स्ट्रेस कसा असतो तुम्ही जर बघितलं ही वरची डायग्राम जर बघितली, मी आता ड्रॉ केलेली वरच्या डायग्राममध्ये जर तुम्ही बघितलं तर काय होतं? वरच्या डायग्राममध्ये मी या टाईपमध्ये व्हेरिएशन ड्रॉ केलं होतं असं या टाईपमध्ये. आणि इथं शिअर फोर्स अप्लाय केला होता आपण असा. मग शिअर फोर्स कसा आहे हा? नाहीतरी शिअर फोर्सला काय म्हणतो आपण? पॅरलल फोर्स म्हणतो. द फोर्स विच इज पॅरलल टू द क्रॉस सेक्शन कॉल्ड एज द शिअर फोर्स अँड द स्ट्रेस सेम. द स्ट्रेस विच इज पॅरलल टू द क्रॉस सेक्शन कॉल्ड एज द शिअर स्ट्रेस. मग ह्या क्रॉस सेक्शनला पॅरलल असतो हा. म्हणजे इथं पहिलाच पॉईंट, महत्वाचा पॉईंट, हा कसा असतो? क्रॉस सेक्शनला कसा असतो? हा परपेंडिक्युलर असतो. हा क्रॉस सेक्शनला कसा असतो? पॅरलल असतो. शॉर्टकट्स मध्ये लिहितोय मी सगळे पॉईंट्स विथ रिस्पेक्ट टू क्रॉस सेक्शन. चला दुसरा आणि महत्वाचा पॉईंट, हा कसा आहे? याचं व्हेरिएशन कसं आहे? हाऊ इज द व्हेरिएशन ऑफ द बेंडिंग स्ट्रेस? बेंडिंग स्ट्रेसचं व्हेरिएशन आहे लिनियर माहिती आहे ना आपल्याला. हे सिग्मा बी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द वाय या टाईपमध्ये. आणि ह्याचं व्हेरिएशन कसं आहे? पॅराबोलिक व्हेरिएशन आहे. पॅराबोलिक आता वरतीच सांगितलं. तुम्ही म्हणता सर पॅराबोलिकचा व्हेरिएशनचा इक्वेशन नाही सांगितलं तुम्ही. इक्वेशनची गरज नाही इथं. आणि जर तुम्हाला पाहिजे असेल तर रेक्टँग्युलर क्रॉस सेक्शनसाठी इथं सांगतो मी. रेक्टँग्युलर क्रॉस सेक्शनसाठी तुम्हाला टाऊचं व्हेरिएशन सांगतो बघा मी. टाऊ काय असते? 6 हे 6 आहेत.
6F अपॉन इथं असतं हे बी डी क्यूब ब्रॅकेटमध्ये d/2 स्क्वेअर मायनस हे वाय स्क्वेअर असं व्हेरिएशन आहे खतरनाक, त्यामुळं नाही सांगितलेलं बरं आहे आपल्याला. मग वाय सोबत आणि टाऊ आणि वायचं व्हेरिएशन कसं आहे बघा, टाऊ आणि वायचं व्हेरिएशन डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअरला आहे, म्हणजे पॅराबोलिक व्हेरिएशन असतं हे. आय थिंक मोर दॅन सफिशियंट आहे. जर मॅक्सिमम कुठं असतो, हा बेंडिंग स्ट्रेस मॅक्सिमम कुठं असतो, मॅक्सिमम असतो तो एक्स्ट्रीम फायबरला मॅक्सिमम असतो, बरोबर ना, एक्स्ट्रीम फायबरला हा मॅक्सिमम असतो. आणि या केसमध्ये आपण बघितलंय, या केसमध्ये इथंच बघतोय आपण. इथं जर मी व्हेरिएशन काढलं, शिअर स्ट्रेसचं व्हेरिएशन जर काढलं मी, शिअर स्ट्रेसचं व्हेरिएशन कसं असेल, असं असेल बघा. न्यूट्रल ऍक्सिसला किती, इथं न्यूट्रल ऍक्सिसला मॅक्सिमम आणि एक्स्ट्रीम फायबरला 0 या टाईपमध्ये. हे दोन व्हेरिएशन आहेत, हे शिअर स्ट्रेस बेंडिंग स्ट्रेस व्हेरिएशन, शिअर स्ट्रेस व्हेरिएशन. मग या केसमध्ये काय आलं आपला आन्सर, इथं असणार आहे मॅक्सिमम कुठं असतो हा, तर न्यूट्रल ऍक्सिसला जनरली मॅक्सिमम असतो बघा, जनरली मॅक्सिमम ऍट द न्यूट्रल ऍक्सिस, जनरली न्यूट्रल ऍक्सिसला इथं जनरली लिहितो, सगळ्याच केसमध्ये व्हॅलिड नाही आहे, ह्याला काही एक्सेप्शन्स आहेत. चला, हा मिनिमम कुठं असतो, हा बेंडिंग स्ट्रेस मिनिमम कुठं असतो, तर बेंडिंग स्ट्रेस मिनिमम असतो न्यूट्रल ऍक्सिसला. आणि हा कुठं असतो, हा मिनिमम असतो एक्स्ट्रीम फायबरला हा मिनिमम असतो. तुम्ही म्हणता सर हे असं का होतं, त्याचंही व्हेरिएशन आहे तसं. ऍक्च्युली तुम्ही जर बघितलं याचं व्हेरिएशन कसं आहे, चला याच्यामध्ये एक्स्ट्रीम फायबरचं आता चला याच्यामध्ये आता सांगत नाही, पुढे सांगितलं तर एक पॉईंट सांगेल मी याच्यामध्ये. चला, हा 0 कुठं असतो, हा 0 म्हणजे हेच मिनिममचं व्हेरिएशन खरं तर सांगितलं इथं, हे 0 या टाईपमध्ये. मग पुढचा पॉईंट, 5वा पॉईंट, क्रॉस सेक्शन टू क्रॉस सेक्शन हा जास्त चेंज होत नाही बघा, डझंट चेंज. म्हणजे सगळ्या केससाठीच व्हेरिएशन असंच असतं, सगळ्या क्रॉस सेक्शनला ऑलमोस्ट व्हेरिएशन असंच असतं बघा. ह्याचं जास्तीत जास्त काय होतं, काही क्रॉस सेक्शनला हा जो न्यूट्रल ऍक्सिसचा पॉईंट आहे हा खाली शिफ्ट होतो बघा, असा काही ठिकाणी एकदम सेंटरला असतो तो न्यूट्रल ऍक्सिस, कधी हा खाली शिफ्ट होतो या टाईपमध्ये. एक्झाम्पल ट्रायंग्युलर क्रॉस सेक्शनला. बट व्हेरिएशन तर असंच असतं, क्रॉस सेक्शनवरती याचं व्हेरिएशन डिपेंड करत नाही, आणि ह्याचं व्हेरिएशन क्रॉस सेक्शन टू क्रॉस सेक्शन वेगळं असतं बघा. म्हणजे शिअर स्ट्रेसचं व्हेरिएशन क्रॉस सेक्शन टू क्रॉस सेक्शन वेगवेगळं असतं, क्रॉस सेक्शन टू क्रॉस सेक्शन व्हेरिएशन असतं याच्यामध्ये, म्हणजे क्रॉस सेक्शनवरती डिपेंड करतो. बस एवढा पॉईंट समजला तरी तुम्हाला मोर दॅन सफिशियंट आहे. आता एक्झाम्पल याच्यामध्ये आपण शिअर स्ट्रेसचं व्हेरिएशन आपण बघूया काही क्वेश्चनच्या फॉर्मॅटमध्ये. आता पहिलाच क्वेश्चन घेऊया आपण, ट्रायंग्युलर क्रॉस सेक्शन, जो की खूप फेमस आहे आणि थोडासा टिपिकल सुद्धा आहे, आणि क्वेश्चन एक्झाम्सला याविषयी विचारलं जातं. ट्रायंग्युलर क्रॉस सेक्शनचा न्यूट्रल ऍक्सिस असा बेसच्या जवळ असतो, हा न्यूट्रल ऍक्सिस. आणि याच्यामध्ये ही हाईट एक्झाम्पल अशी, ही हाईट h आहे, तर इथं असतं 2h/3 आणि इथं असतं हे h/3, आणि याच्यामध्ये इथं न्यूट्रल ऍक्सिस आणि याच्यामध्ये हा त्याचा बेस. मग माझा क्वेश्चन आहे की कुठं जास्त असतो हा जास्त कुठं असतो, तर याचं व्हेरिएशन कसं येणार आहे, शिअर स्ट्रेसचं व्हेरिएशन पॅराबोलिक, हे शिअर स्ट्रेसचं व्हेरिएशन पॅराबोलिक. मग ह्याच्यामध्ये मॅक्सिमम कुठं भेटतो आपल्याला, तर मॅक्सिमम न्यूट्रल ऍक्सिसला भेटतो की न्यूट्रल ऍक्सिसच्या खाली भेटतो बघा, समजून घ्या. याचं व्हेरिएशन न्यूट्रल ऍक्सिस कुठं आला, हा इथं न्यूट्रल ऍक्सिस आला, हा एकदम मधला ऍक्सिस आला, मधला म्हणजे एक्झाम्पल या टाईपमध्ये. इथनं बरोबर h/2, हे h/2 आणि इथनं हा h/2, हे h/2 या टाईपमध्ये. हा आहे आपला बरोबर अर्ध्यावरचा ऍक्सिस आहे तो, आणि हा न्यूट्रल ऍक्सिस वेगळा आहे, अर्ध्यावरचा ऍक्सिस थोडासा वरती आहे, हा इथं वरती आहे अर्ध्यावरती ऍक्सिस, म्हणजे एकदम बरोबर अर्ध्यावरती आपल्याला इथं शिअर स्ट्रेस जास्त भेटतो, नंतर कमी होत जातो. सगळ्यात जास्त शिअर स्ट्रेस कुठं, तर h/2 डिस्टन्सला, नंतर वरती शिअर स्ट्रेस कमी होत जातो, नंतर कमी होत जातो, नंतर आणखी इथं कमी होत जातो, या टाईपमध्ये कमी होत जातो. म्हणजे एक्स्ट्रीम फायबरला 0 ॲज युजल, न्यूट्रल ऍक्सिस कुठे याचा, हा इथं न्यूट्रल ऍक्सिस आहे, हा न्यूट्रल ऍक्सिस आहे. मग न्यूट्रल ऍक्सिसला शिअर स्ट्रेस किती असतो, द शिअर स्ट्रेस ॲट द न्यूट्रल ऍक्सिस इज नॉट मॅक्सिमम, इथं मॅक्सिमम नसतो बघा, इथं टाऊ ॲव्हरेजच्या किती असतो, मग तो क्वेश्चन आहे आपल्याला. द रिलेशन बिटवीन द शिअर स्ट्रेस ॲट द न्यूट्रल ऍक्सिस अँड द टाऊ ॲव्हरेज इज द, ह्याचं रिलेशन असतं 4/3. आणि याच्यामध्ये मॅक्सिमम कुठं असतो, हा शिअर स्ट्रेस मॅक्सिमम इथं असतो, हा किती डिस्टन्सवरती, बरोबर h/2 डिस्टन्सवरती, आणि h/2 डिस्टन्सवरती. रिपीट सांगतोय, वारंवार सांगतोय, याविषयी 100%
100% क्वेश्चन आहे आपल्याला. टाऊ मॅक्स इक्वल्स टू काय, मग टाऊ मॅक्स आणि टाऊ ॲव्हरेजचं रिलेशन विचारलेलं असतं आपल्याला हे. मग टाऊ मॅक्सिमम इक्वल्स टू 3/2 टाऊ ॲव्हरेज. या टाईपमध्ये दोन रिलेशन्स इम्पॉर्टंट, कारण ह्याचं रिलेशन किती आलं आहे, कारण मॅक्सिमम कुठला आहे, हाच तर मॅक्सिमम आहे. 3/2 म्हणजे किती आलं, 1/1.5 आलं आहे. आणि 4/3 म्हणजे किती आलं आहे, 4/3 किती आलं आहे, कॅल्क्युलेट करा. हे बघा 4/3 1.33च्या रेंजमध्ये येतं का, यस या रेंजमध्ये येईल. चला या टाईपमध्ये म्हणजे वरचं जास्त आहे. चला हे झालं ट्रँग्युलर क्रॉस सेक्शनचं. आता पुढे घेऊया आपण दुसरा आणखी एक महत्वाचा क्रॉस सेक्शन. झाला क्वेश्चन नंबर 2. व्हॉट इज द व्हेरिएशन फॉर द सर्क्युलर क्रॉस सेक्शन. जर सर्क्युलर क्रॉस सेक्शन असेल तर त्या सर्क्युलर क्रॉस सेक्शनचा हा न्यूट्रल ॲक्सिस. मग ह्या न्यूट्रल ॲक्सिस म्हणजे माहिती आहे आपल्याला, हे d/2 डिस्टन्स, इथं d/2 डिस्टन्स, आणि याच्यामध्ये हा पूर्ण डायमीटर. मग याच्यामध्ये जर व्हेरिएशन बघितलं आपण, असं व्हेरिएशन जर बघितलं आपण या टाईपमध्ये, तर यामध्ये याचं व्हेरिएशन सुद्धा पॅराबोलिक त्याच्यासारखंच असते ऑलमोस्ट. पॅराबोलिक म्हणजे डी असते व्हेरिएशन, हे डी हे डी मध्ये मॅक्सिमम व्हेरिएशन इथं असते बघा. शिअर स्ट्रेस मॅक्सिमम असतो, वरती खालती कमी कमी होत जातो. मग इथं किती आला शिअर स्ट्रेस, तर ह्या केसमध्ये मॅक्सिमम शिअर स्ट्रेस कुठं भेटला आपल्याला, न्यूट्रल ॲक्सिसला भेटला. द रिलेशन बिटवीन द मॅक्सिमम अँड द ॲव्हरेज इज किती असतं यामध्ये असते 4/3. या टाईपमध्ये ध्यानात ठेवावं लागेल तुम्हाला हे पॉईंट. मग टाऊ ॲव्हरेज काय आला याच्यामध्ये, टाऊ ॲव्हरेज इक्वल्स टू काय असेल, ह्या फोर्स अपॉन एरिया. मग एरिया याच्यामध्ये वेगळा आला, किती आला एरिया, π/4 d². या टाईपमध्ये हे पॉइंट्स विसरायचे नाही आहेत. चला हे व्हेरिएशन भेटले आपल्याला. चला आणखी एक पुढचं व्हेरिएशन सांगतो बघा तुम्हाला. आणखी एक कुठलं व्हेरिएशन, आता जर स्क्वेअर असेल तर काय असेल, तर स्क्वेअरला व्हेरिएशन ध्यानात ठेवा. जे रेक्टँग्युलर व्हेरिएशन असते ते स्क्वेअरला व्हेरिएशन असते बघा. इथं वरती इथं स्क्वेअर. चला इथं खालीच लिहितो आता, चला असू द्या. क्वेश्चन थर्ड स्क्वेअरचं व्हेरिएशन. इथं आहे स्क्वेअर आपला हा, या टाईपमध्ये स्क्वेअर. हा ए आहे आणि स्क्वेअरसाठीचा आन्सर काय असणार आहे, तेच आन्सर असणार आहे. काय इथं हे या टाईपमध्ये. मग इथं टाऊ मॅक्स कुठं भेटतो, न्यूट्रल ॲक्सिसला भेटतो. आणि किती असतो हा, किती होता रेक्टँग्युलरला 3/2. इथंही 3/2 होता, कशाच्या, ॲव्हरेजच्या कम्पेअरमध्ये. चला हा क्वेश्चन झाला आपला. नेक्स्ट क्वेश्चन 4. आता हा क्वेश्चन तर आहे एक्झाम्पल या टाईपमध्ये डायगोनल म्हणजे स्क्वेअरच आहे. हा ए आहे या टाईपमध्ये ए आहे, आणि हा इथं न्यूट्रल ॲक्सिस आहे एक्झाम्पल. मग याच्यासाठीचं व्हेरिएशन कसं असतं, याच्यासाठीचं व्हेरिएशन इथं ड्रॉ करतोय मी. हे बघा, आणि न्यूट्रल ॲक्सिस यासाठीचं हे पॅराबोलिक व्हेरिएशन, पॅराबोलिक त्यामधलं बी ध्यानात ठेवा इथं. हे पॅराबोलिक व्हेरिएशन असं असतं. यामध्ये जर बघितलं आपण तर हे डिस्टन्स किती, हे ए डिस्टन्स आहे. सॉरी, इथं डिस्टन्स एकच काय येईल इथे, इथं डिस्टन्स हे वेगळे येऊन जात आहे आपल्याला. हे जर कॅल्क्युलेट केलं ना, तर कॅल्क्युलेट करून हे किती येईल, a/√2 येईल बघा. हे a/√2 येईल, कारण आपण अगोदरच्या लेक्चरमध्ये कॅल्क्युलेट केलं. a/√2 आणि a/√2 या टाईपमध्ये हे व्हेरिएशन येऊन जाईल. मग इथं शिअर स्ट्रेस कुठं मॅक्सिमम आहे, तर शिअर स्ट्रेस मॅक्सिमम असतो इथे असतो. इथं शिअर स्ट्रेस 0 नाही आहे, इथं शिअर स्ट्रेस आहे, इथं शिअर स्ट्रेस मॅक्सिमम. मग टाऊ मॅक्स किती असतो इथं, टाऊ मॅक्स असतो किती, तर तो असतो 9/8 ऑफ द टाऊ ॲव्हरेज. मग इथं हा न्यूट्रल ॲक्सिसचा मॅक्सिमम असतो. बस, मोर दॅन सफिशियंट आहे आपल्यासाठीचा हा पॉईंट. याच्यामध्ये पुढचा क्वेश्चनच घ्या. क्वेश्चन नंबर 5. चला यामध्ये क्वेश्चन विचारला जातो आपल्याला, जर टी क्रॉस सेक्शन असेल तर, जो की वाईडली युज्ड आहे बघा, असतो हा. टी क्रॉस सेक्शन असेल तर याच्यासाठीचं व्हेरिएशन काय असेल, तर टी क्रॉस सेक्शन मध्ये काही पॅरामीटर ध्यानात ठेवा. आता एक्झाम्पल, ही जी टी क्रॉस सेक्शनची विड्थ आहे त्याला म्हणतो BF का, एफ म्हणजे काय, ह्याला आपण फ्लेंज म्हणतो. हा फ्लेंजचा पोर्शन आहे, हा वेबचा पोर्शन आहे, वेबचा पोर्शन आहे. त्या वेबची विड्थ किती आहे, BW वेबची विड्थ आहे. ह्याचा न्यूट्रल ॲक्सिस कुठे असेल बरं, हा न्यूट्रल ॲक्सिस हा ज्या ठिकाणी एरिया जास्त असतो, ज्या साईडला एरिया जास्त असतो तिकडे न्यूट्रल ॲक्सिस शिफ्ट असतो बघा. म्हणजे इकडं वरती शिफ्ट असणार आहे, वरच्या पॉईंटच्या जवळ असणार आहे हा. या टाईपमध्ये न्यूट्रल ॲक्सिस असणार आहे. न्यूट्रल ॲक्सिस असा. पुढचा पॉईंट, याचं शिअर स्ट्रेसचं व्हेरिएशन.
आता इथं एक पॉईंट सांगायचा आहे मला, ज्या ठिकाणी वेब आणि फ्लेंज एकमेकांना भेटतात त्याला आपण जंक्शन म्हणतो. जंक्शन, हे जंक्शन, याला आपण म्हणतो जंक्शन. जंक्शन. आता ह्याचं व्हेरिएशन कसं असतंय, ह्याचं व्हेरिएशन कसं असतंय तर आपण जर बघितलं, हा टॉप मोस्ट फायबर, हा इकडं बॉटम मोस्ट फायबर, याच्यामध्ये याचं व्हेरिएशन मी असं इथं ड्रॉ करतोय. त्याचं व्हेरिएशन तुम्हाला भेटून जाईल या टाईपमध्ये. बघा, इथं जंक्शन आहे, इथं जंक्शन आहे आणि इथं न्यूट्रल ॲक्सिस आहे. आर एस खुर्मीमध्ये इथं मिस्टेक आहे, मिस्टेक आर एस खुर्मीमध्ये. आर एस खुर्मीमध्ये तशा बऱ्याचशा मिस्टेक्स आहेत या टाईपमध्ये. या टाईपमध्ये इथून व्हेरिएशन, मग नंतर हा इथं शूट करतो, वाढतो, हा जंक्शनला वाढतो बघा, हा न्यूट्रल ॲक्सिसला सगळ्यात मॅक्सिमम असतो आणि नंतर मग याचं व्हेरिएशन या टाईपमध्ये खाली आपलं पॅराबोलिक या टाईपमध्ये. मग सगळ्यात जास्त कुठं तर न्यूट्रल ॲक्सिसला. हे टाऊ मॅक्स कुठे, न्यूट्रल ॲक्सिसला. टाऊ मॅक्स कुठं, न्यूट्रल ॲक्सिसला. टाऊ ॲव्हरेज सोबतचं रिलेशनची गरज नाही तुम्हाला इथे, इथं वरती असं व्हेरिएशन. आता जर बघितलं आपण यामध्ये, जर बघितलं आपण तर इथं जंक्शनचा पॉईंट आहे, हा रेड जंक्शनचा पॉईंट आहे. जंक्शनला काय असतोय, हा शिअर स्ट्रेस. जंक्शनला दोन व्हॅल्यू भेटतात तुम्हाला शिअर स्ट्रेसची. शिअर स्ट्रेसच्या 2 व्हॅल्यू भेटतात. हे जंक्शनचाच पॉईंट आहे आणि हा इथला सुद्धा जंक्शनचाच पॉईंट आहे. जर इथं बोललो मी तर एकदम जंक्शनच्या जवळ, एकदम जवळ हा इथं आणि एकदम जंक्शनच्या जवळ हा इथं. फक्त समजण्यासाठी सांगतोय, जंक्शनला 2 शिअर स्ट्रेसेस भेटतात तुम्हाला. तर जंक्शनला शिअर स्ट्रेस भेटतो एक तुम्हाला वरच्या पोर्शनमध्ये एक भेटतो, त्याला आपण फ्लेंज पोर्शन म्हणतो, आणि खालच्या पोर्शनमध्ये भेटतो त्याला आपण जंक्शनचा शिअर स्ट्रेस, हा जंक्शनचा जे, आणि त्याला आपण म्हणतो वेब पोर्शन. म्हणजे असे 2 शिअर स्ट्रेसेस तुम्हाला एका जंक्शनला भेटले. 2 शिअर स्ट्रेसेस तुम्हाला मध्ये जंक्शनचा शिअर स्ट्रेस, जंक्शन शिअर स्ट्रेस वेबला हा जास्त असतो. जंक्शन शिअर स्ट्रेस हा फ्लेंजपेक्षा, ह्या पोर्शनपेक्षा तो नेहमीच जास्त असतो. चला आपण ह्या लेक्चरला समअप करूया. रिवाइज काय काय केले आपले पॉईंट्स, महत्वाचे पॉईंट्स, की यामध्ये आपण बघितलं की टाऊ मॅक्सचं व्हेरिएशन बघितलं बघा आपण. टाऊ मॅक्सचं व्हेरिएशन कशासोबत किंवा रिलेशन बघितलं आपण, ह्या ॲव्हरेज सोबतचं रिलेशन बघितलं. आणि आपण बघितलं की यामध्ये आपण आता जर इथं आपण काही क्रॉस सेक्शनसाठी आपण 3/2 वापरले, काही क्रॉस सेक्शनसाठी आपण 4/3 वापरले आणि काही क्रॉस सेक्शनसाठी आपण 9/8 वापरले बघा. हे आणि हे तुम्हाला माहिती पाहिजे, हे आपण वापरलं रेक्टँग्युलर क्रॉस सेक्शनला, हे वापरलं आपण स्क्वेअर क्रॉस सेक्शनला, आणि किंवा हे वापरलं आपण ट्रायंग्युलर क्रॉस सेक्शनला. पण ट्रायंग्युलर क्रॉस सेक्शनला कुठे वापरलं आपण, खाली वापरलं आपण न्यूट्रल ॲक्सिसला या टाईपमध्ये. आणि तुम्हाला या 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 केसमध्ये आपण सर्क्युलर क्रॉस सेक्शनसाठी असं वापरलं, किंवा ट्रायंग्युलर क्रॉस सेक्शनला सुद्धा वापरलं आपण हे 4/3. आणि या खालचं जे व्हेरिएशन आहे ते वेगळ्या क्रॉस सेक्शनसाठी वापरलं आपण, बरोबर, या टाईपच्या क्रॉस सेक्शनसाठी वापरलं. आणखी आपण दुसरा पॉईंट यामध्ये मी असाही क्वेश्चन घेऊ शकतो की ह्या टी क्रॉस सेक्शनसाठी व्हेरिएशन आपण बघितलं, बट आय क्रॉस सेक्शनसाठी व्हेरिएशन काय असेल बरं, आय क्रॉस सेक्शनसाठी व्हेरिएशन काय असेल. त्याच टाईपमध्ये क्वेश्चन असाही येऊ शकतो की एल टाईपच्या क्रॉस सेक्शनमध्ये व्हेरिएशन काय असेल. तर आय क्रॉस सेक्शनसाठी व्हेरिएशन कसं असतं तर ते या टाईपमध्ये असतं बघा. तर ते या टाईपमध्ये असतं हे व्हेरिएशन असं, मग या टाईपमध्ये व्हेरिएशन आलं हे. नंतर पुढे या क्रॉस सेक्शनसाठी व्हेरिएशन कसं असणार आहे, तर या क्रॉस सेक्शनसाठी व्हेरिएशन तसंच असणार आहे जसं टी क्रॉस सेक्शनसाठी असणार आहे. मग टी क्रॉस सेक्शनसाठी कसं होतं या टाईपमध्ये, मग एका पॉईंटला इथं हा मॅक्सिमम बनून जाईल असा हा या टाईपमध्ये, आणि या टाईपमध्ये याचं व्हेरिएशन हे रफली ड्रॉ करतोय मी, प्रयत्न करतोय हा या टाईपमध्ये असणार आहे हे व्हेरिएशन. चला आपण या प्रकारे या टॉपिकला इथं आपण संपवलंय. सो धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.